नागरिक आणि मतदार हा सुजाण आहे, तो हुशार आहे, त्याला अंडर एस्टिमेट करू नका. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की एक तर तुम्हाला हा जो पक्ष आणि चिन्ह दिलेला आहे ही ईसीचा डिसिजन कसा काय त्यांनी घेतला, कारण लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवर घेतलेला आहे. जेव्हा डिस्क्वालिफिकेशनचं पेटिशन पेंडिंग आहे, म्हणजे एकीकडे डिस्क्वालिफिकेशनचं पेंडिंग असताना लेजिस्लेटिव्ह म्हणजे त्यांनी पक्षाचा संविधानाचा विचार केलेला नाही. अजित पवार जेव्हा म्हणतात की शरद पवारांचं इलेक्शन चुकीचं आहे, तसं अजित पवारांचंही इलेक्शन चुकीचं आहे असं मी म्हणत नाही. हा इलेक्शन कमिशन म्हणते, मी कुणावरच आरोप करत नाही आणि चुकीचे तर करतच नाही. त्याच्यामुळे जर शरद पवार आणि अजित पवार दोघांचीही इलेक्शन जर इलेक्शन कमिशनचं ऑब्झर्वेशन आहे की संविधानाच्या एक तर संविधान जागेवर आहे त्या पक्षाचं, दोन्ही इलेक्शन म्हणजे शरद पवारांचं अध्यक्ष इलेक्शन आणि अजित पवार अध्यक्ष म्हणून इलेक्शन ही दोन्ही इलेक्शन ही योग्य नाही असं जर ऑब्झर्वेशन असेल, तर तिसरा पॉईंट म्हणजे फक्त लेजिस्लेटिव्ह स्ट्रेंथ म्हणजे एमएलएच्या नंबरवर तुम्ही हा निर्णय घेतला जेव्हा डिस्क्वालिफिकेशन दुसरीकडे पेंडिंग आहे. हा खूप कॉम्प्लिकेटेड विषय आहे. त्याच्यामुळे तुम्ही असं म्हणूच कसं शकता की हा पक्ष तुमचा आहे, चिन्ह तुमचं आहे आणि आम्ही शरद पवारांना काहीच द्यायचं नाही. हे होणार नाही. हे सुप्रीम कोर्टाचे जज म्हणतात, मी म्हणत नाहीये.